भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये ज्या पुस्तकांच्या प्रतीचा खप झाला आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला 18 पगड जातीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ज्यांनी आपल्या लेखणीतून केलं ते आमचे कम्युनिस्ट असणारे गोविंद पानसरे आणि त्यांच्यावर पुस्तकाचं लिखाण करणारे जे कोणी आमचे प्रकाशक आहेत प्रशांत आंबील सर, तर यांना ज्या प्रकारे या येथील सत्ताधारी माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी जी त्यांच्यावर काल आरोप केलेले आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या घरासकट मारण्याची धमकी दिली आहे, त्या लोकप्रतिनिधीला मी एवढं सांगू इच्छितो या ठिकाणाहून, तुम्ही जर ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात शिवाजी महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते आणि सर्वसमावेशक होते, समाजवादी होते, या पद्धतीची मांडणी करण्याचं काम एकमेव जर असतील कोणी तर ते लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांचे प्रकाशक जे आहेत प्रशांत आंबी सर, तर यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या आरोपासाठी आम्ही या आमदाराच्या विरोधात आंदोलन तर तीव्रतेचं उभं करणारच आहोत। परंतु त्याला या ठिकाणाहून एवढंच सांगतो मी, जर समजा तू जर हिंदुत्वाचा ठेकेदार असशील, तुला जर तसं वाटत असेल, परंतु तुला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते, समाजवादी राजे होते, लोकशाहीची पेरणी करणारे राजे होते। त्या हरामखोरांना मी या ठिकाणाहून एवढंच सांगतो, तू जर आज बाबासाहेबांनी लिहिलेली लोकशाहीची शपथ तुझ्या सभागृहात घेऊन मांडत असशील आणि तू जे केलेलं वक्तव्य आहे ते सुद्धा आमच्या लिखाणावर बंदी आणणार आहे आणि या हरामखोर वृत्तीचा मी या ठिकाणाहून या मनोवृत्तीचा विरोध करतो, या ठिकाणी निषेध करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय भारत। संजय गायकवाड नावाच्या अक्कल शून्य गुंड मवाली आमदाराने शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरेचं जे भारतातल्या सर्व भाषांमध्ये जे प्रकाशित झालेलं आहे हे पुस्तक न वाचताच त्या पुस्तकावर टिप्पणी केली। त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशक कॉम्रेड प्रशांत आंबी यांच्याबद्दल गैरवक्तव्य गैरउद्गार काढले। याचबरोबर यांच्या कुटुंबियांना व यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली। ही बाब अत्यंत निषेधार्ह असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष परभणी जिल्ह्याच्या वतीनं याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि याचबरोबर अशी मागणी करतो की या नालायक आमदाराला विधानसभेच्या सदस्यपदावरून या ठिकाणी काढून टाकावं, जो आपल्या वाचाळ प्रवृत्तीमुळे महाराष्ट्राचे गायपट्टा करून महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत। आम्हाला त्याला एवढं सांगायचं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकावर जर तुम्हाला आपत्ती असेल तर आमचा प्रश्न आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे, हा शिवसेना पक्ष शिव आणि सेना ह्या शिवाजी महाराजाचा एकेरी नाम उल्लेख करणारा हा पक्ष आहे। तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल खरोखर प्रेम असेल तर या गद्दार खोकेबाजांनी शिवसेना या पक्षाचं नाव बदलून त्यांनी आपल्या पक्षाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सेना करावं। या नालायकांना हे मी निश्चितपणाने सांगतो की या नालायकांना माहीत नाही की शिवसेना पक्ष ज्या घोषवाक्यावर उभा राहिला, जे बाबासाहेबांनी जे घोषवाक्य दिलं होतं जय भवानी जय शिवाजी, या घोषवाक्यावर हा शिवसेना पक्ष उभा राहिलेला आहे। जे बाळासाहेब ठाकरेंना आपलं दैवत मानतात, जे त्यांचा वैचारिक वारसदार मानतात, त्या बाळासाहेब ठाकरेच्या वडिलांनी शिवाजी दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं होतं। मी खात्रीने सांगतो की या नालायकांनी हे काही वाचलेलं नसेल। माझं यांना थेट आव्हान आहे, माझं शिंदे साहेबांना थेट आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या शिवसेना हे छत्रपती शिवाजी महाराजाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पक्षाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सेना करावं। आम्हाला खात्री आहे की प्रशांत आंबी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं त्यांच्या पुस्तकाचं येणाऱ्या नाव बदलतील असं आमचं त्यांना आव्हान आहे। इन्क्लाब जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी जो काल
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य उपाध्यक्ष राज्य सचिव यांना काल फोन करून त्या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल त्या ठिकाणी त्यांनी अपशब्द बोलले. त्याचबरोबर शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द बोलून एक प्रकारचं त्यांच्या खुनामध्ये संजय गायकवाड यांचा हात आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामधून कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही त्या संजय गायकवाडला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की आमदार आहात तुम्ही, आमदाराला एवढा माज बरा नव्हे. सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांवर काय प्रेम आहे हे तुमच्या दलाल पक्षाला, खोकेबाज पक्षाला, त्या शिंदे सेनेला सांगायची गरज नाही की शिवाजी एकेरी आरती त्या ठिकाणी आम्ही उद्गार वाच्य करायचं की दुहेरी आरती. मुळात तुझं आमदार असून तुझं व्याकरण कच्चं आहे. शिवाजी हा शब्दच त्या ठिकाणी मुळात आदरयुक्त शब्द आहे. आणि जर आम्ही जर आपल्या आई आणि वडिलांना कुटुंबातील ज्या व्यक्तीवर आमचा जास्त हक्क असतो त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी आरतुर बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हक्काचे आहेत, आमच्या आईप्रमाणे आहेत. म्हणून जरी त्यांना आम्ही त्या ठिकाणी शिवाजी कोण होता किंवा आमचा शिवाजी असं जरी त्या ठिकाणी म्हणत असलो तर आमच्या मनामध्ये तो मातृत्वाचा भाव आहे. या ठिकाणी या नालायक त्या ठिकाणी त्या आमदारानं बघितलं पाहिजे. आणि हा तुझा माज जो माळीगिळी घालून हिंदुत्वाचं ते ठेकेदार बनायलास ना हे तू त्या ठिकाणी कमी कर आमदार. या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचं जसं आम्ही त्या ठिकाणी गांधीला मानतो, बुद्धांना मानतो, त्याचबरोबर आम्ही भगतसिंगांना मानतो. त्यामुळं आमच्या म्हणजे पुरोगामी ज्या आमचे कार्यकर्ते आहेत, जे आमच्या पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी गोविंद पानसरे असतील, एम कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे असतील आणि त्याचबरोबर आता मागे झालेला हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते जे की गोविंद पानसरेचे यांच्यात तालमी शिकलेले. अशा पुरोगामी जर तुम्ही माणसावर त्या ठिकाणी हल्ला करणार असाल तर पुरोगामी महाराष्ट्र तुम्हाला जसं तसं त्या ठिकाणी आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत एवढं या ठिकाणी बोलतो. आणि आमदाराला या ठिकाणी आम्ही तुझ्यावर शाई फेकून किंवा तुझा त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी आता फक्त आम्ही तुझा फोटो जाळलाय, फोटो जाळून थांबणार नाहीत. याच्यानंतर जर तू कम्युनिस्ट पक्षाची किंवा कुठल्याही पुरोगामी पक्षाशी किंवा पुरोगामी त्या ठिकाणी संघटनेशी जर गद्दारी केली आणि महापुरुषाबद्दल जर अपशब्द बोलला तर तुला त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय आम्ही कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी राहणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम.